हॅलो अँड नमस्ते. मायसेल्फ डॉक्टर मेघा वडजे चव्हाण. तर तुम्ही बघतायच तापमान भयानक वाढत चाललं आहे. त्यामुळं काही लोकांमध्ये हीट रिलेटेड आजार होऊ शकतात. आणि आता हीट रिलेटेड आजार कोणते आणि त्यातला जास्त सिरियस कोणता आणि त्यावरती आपले होमिओपॅथिक मेडिसिन्स कोणत्या ॲक्ट करतात हे आज आपण बघणार आहोत. पहिला हीट रिलेटेड आजार म्हणजे हीट स्ट्रोक, म्हणजेच मराठीत आपण त्याला उष्माघात म्हणतो. दुसरा आजार हीट एक्झॉशन, म्हणजेच उष्णतेमुळे येणारा थकवा. परत तिसरा आजार हीट सिन्कोप, म्हणजेच उष्णतेमुळे काही काळासाठी आपण बेशुद्ध होतो. परत चौथा आजार म्हणजे हीट क्रॅम्प्स, म्हणजेच उष्णतेमुळे आपले स्नायू अकडलेले असतात. परत पाचवा आजार म्हणजे हीट रॅश, म्हणजेच उष्णतेमुळे आपल्या अंगावरती छोटे छोटे पुरळ येणे. तर पहिला हीट रिलेटेड आजार म्हणजे हीट स्ट्रोक, म्हणजेच आपण मराठीत त्याला उष्माघात म्हणतो. हा अतिशय सिरियस आजार आहे, ज्यामध्ये काय होतं तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहूनही अधिक वाढलेलं दिसून येतं. आणि सूर्याच्या गरमीमुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर सामान्य पातळीवरती टिकून ठेवू शकत नाही. जनरली काय होतं तर हाय टेम्परेचरमध्ये आपली बॉडी घामाद्वारे थंड होते, पण या परिस्थितीमध्ये असं होत रिलेटेड आजार हे मुख्यतः उन्हाळ्यात होताना दिसून येतात आणि तेही जास्त वेळ उन्हात उभा राहिल्याने होतात. जर लवकरात लवकर ट्रीटमेंट नाही घेतली तर बाकीच्या अवयवांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. आता आपण हीट स्ट्रोकची लक्षणे बघूयात. तर पहिली लक्षण म्हणजे बॉडीचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहूनही अधिक आपल्याला वाढलेलं दिसतं. परत लाल, गरम आणि घाम न येणारी कोरडी त्वचा दिसते. परत श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येणे, थकवा येणे. परत BP वाढतो किंवा कमी होतो. परत हृदयाच्या ठोक्याची गती वाढते. परत चिडचिडेपणा होतो. परत मळमळ, उलटी, परत डोकेदुखी यासारखी लक्षणे आपल्याला दिसल्यास त्वरित आपल्याला उपचार केला पाहिजे. जी लोक उन्हात कष्टाची किंवा साधी कामं करतात त्या लोकांमध्ये आपल्याला जास्त त्रास दिसून येतो. याचा परिणाम जास्तीत जास्त लहान बाळ, वृद्ध व्यक्ती, बाहेर काम करणारे कामगार, लठ्ठ व्यक्ती, मानसिक आजार असलेली व्यक्ती, परत मद्यपान सेवन करणारे व्यक्ती आणि जी लोक पाण्याचं सेवन खूप कमी करतात त्या लोकांमध्ये आपल्याला जास्त दिसून येते. जर तुम्हाला उष्माघात झालेला व्यक्ती आढळला तर सर्वप्रथम तुम्ही त्याला सावलीच्या आणि थंड जागेत आणावे. नंतर ओला टॉवेल वापरून किंवा हवा घालून शरीराचे तापमान कमी करावे. तर शक्य असल्यास तर तुम्ही जांघेत आणि काखेत आईस पॅक ठेवावा. या प्रथमोपचारानंतर लगेच रुग्णाला दवाखान्यात घेऊन जावे. या लक्षणांवरती होमिओपॅथिक खूप छान ॲक्ट करते. जर लक्षणांना समजून घेऊन आपण होमिओपॅथिक मेडिसिन्स दिली तर लक्षणे कंट्रोलमध्ये येतात आणि आपल्याला लवकरच रिकव्हरी दिसायला चालू होते. होमिओपॅथीने थोड्याच काळातले आजार संपूर्णपणे बरे होतात, पण गंभीर आजार जीर्ण झाल्यामुळे त्याचा गुंता होतो आणि तो गुंता सोडण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे होमिओपॅथीवरती विश्वास ठेवा आणि नमो हरी होमिओपॅथिक क्लिनिकला नक्की भेट द्या. Thank you.